रामकृष्ण हरी. आज आपण घरगुती किशमिश बनवणार आहे. बघा आता कसं द्राक्षाचा सीझन आहे तर छान द्राक्ष भेटतात. तर आपण 1 किलो द्राक्ष घेतले, ते तोडून त्याचे मणी वेगळे करून आणि स्वच्छ धुवून घेतले. तर आपण काय करणार आहे आता, हे जे आहे हा आपला कॉटनचा कपडा आहे, याने छान असे पुसून घेऊ. बघा आपले आता पुसून झाले तर आपण याला वाफवणार आहे, स्टीम देणार आहे. तर आपण पाणी ठेवून घेऊ. हे आलं आपलं पाणी. आपल्याला अगदी 8 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी बरं का ही. पाणी उकळत आलं की आपण आपलं पाणी उकळी आल्यासारखंच आहे. आपण हे जे द्राक्षाचे मणी आहेत ते आपण चाळणीत ठेवले आणि ती चाळणी अशी ठेवणार आहे. बघा आता वरून आपण झाकण ठेवून देऊ आणि 7 ते 8 मिनिटं अशीच वाफ भरू देऊ आपण. आपले 8 मिनिटं झाले तर आपण चेक करू बरं. बघा झाले, छान झाले आपले. आता हे आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ बरं का. आपण आता हा कॉटनचा कपडा टाकून घेतलाय. तो कपडा सावलीतच म्हणजे आपला फॅन खालीच ठेवलाय बरं का. आपण उन्हात नाही टाकणार आहे याला. उन्हात जरी टाकलं तर त्याने काय होतं, धूळ बी येते त्याच्यावर आणि अजून त्याचा जो कलर आहे तो कमी पडतो. कलर असा पूर्ण असा पिवळेपणा नाही राहत. हे आता आपण एक 5-6 दिवस असेच थोडेफार असे हलवत चालवत ठेवणार आहे. फक्त एकाला एक असं ठेवायचं नाही, त्याला थोडे असे वेगळे वेगळे करून वाळू देणार आहे आपण. बघा असे पूर्ण असे सुट्टे सुट्टे करून वाळत टाकले आपण. आता वाळू देऊ यांना. बघा 2 दिवस सुकल्याच्या नंतर असे होता बरं का. आपण उन्हात नाही सुकवले, घरातच फॅन खाली सुकत होते. 2 दिवसांनी असे झालेत. 8 दिवस झाले आपले किशमिश वाळत होते. बघा आता वाळून आणि छान त्यांचा कलर पण एकदम मस्त कलर झालाय आणि असे कुरकुरीत आवाज पण असे येत असेल बघा तुम्हाला. अशी झाल्याच्या नंतर आपण आता अशा बॅग घेणार आहेत आणि ह्या बॅगमध्ये भरून आपण हे वर्षभर वापरता येतील आपल्याला, जेणेकरून जेव्हा आपल्याला पाहिजे असतील तेव्हा आपली धावपळ होत नाही घेण्याची आणण्याची. बघा आता हे असे भरून छान असे साठवता येतील आपल्याला. तुम्ही पण असे नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे तुमचे बनताय. बघा आणि एक सबस्क्राईब नक्की करा.